नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण डिग्री हा टॉपिक पाहणार आहोत. डिग्री म्हणजे काय? सिव्हिल प्रोसिजर कोड दिवाणी प्रक्रिया संहिता 1908 यामध्ये डिग्री या विषयासंदर्भात प्रोव्हिजन सांगितलेले आहेत. डिग्री म्हणजे काय? मिनिंग ऑफ डिग्री. सेक्शन 2 सबसेक्शन 2 ऑफ CPC डिफाईन डिग्री. सेक्शन 2 सबसेक्शन 2 CPC प्रमाणे दिवाणी प्रक्रिया संहिता प्रमाणे डिग्री म्हणजे काय? इट प्रोव्हाइड्स दॅट की असं सांगितलेलं आहे की डिग्री हुकुमनामा म्हणजे डिग्री मीन्स फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ ॲडज्युडिकेशन. डिग्री म्हणजे काय तर एक फॉर्मल ॲडज्युडिकेशन आहे, फॉर्मल एक्सप्रेशन आहे, फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ ॲन ॲडज्युडिकेशन सो फार ॲज रिगार्ड. ते कशा संदर्भात आहे? रिगार्ड द कोर्ट एक्सप्रेसिंग इट, की ते कोर्टाने एक्सप्रेस केलेलं आहे. एक्सक्लुझिव्हली डिटरमाइन्स राईट ऑफ पार्टी, आणि त्या हुकुमनाम्यामध्ये पार्टीचे राईट्स आहेत ते एक्सक्लुझिव्हली डिटरमाइन केलेले आहेत. विथ रिगार्ड टू ऑल ऑर एनी मॅटर इन कॉन्ट्रवर्सी इन सूट, की जे त्या सूटमध्ये जितके कॉन्ट्रवर्सी आहेत, जितके वाद आहेत, त्या वादासंदर्भात सर्व पॉईंट डिटरमाइन केलेले आहेत, सर्व राईट डिटरमाइन केलेले आहेत, किंवा त्यापैकी काही राईट हे डिटरमाइन केलेले आहेत, निश्चित केलेले आहेत, सांगितलेले आहेत. असं जिथे सांगितलेलं आहे ते म्हणजे डिग्री. इट मे बी आयदर प्रिलिमिनरी, आणि ही डिग्री आहे ही प्रिलिमिनरी असू शकते, प्राथमिक स्वरूपाची असू शकते, ऑर फायनल, किंवा ती फायनल असू शकते. इट शॅल बी डीम टू बी इन्क्लूड रिजेक्शन ऑफ प्लेंट, आणि डिग्रीमध्ये हे पण इन्क्लूड होतं की रिजेक्शन ऑफ प्लेंट अँड द डिटर्मिनेशन ऑफ क्वेश्चन सेक्शन 144. जर कोर्टाने सेक्शन 144 सिव्हिल प्रोसिजर कोडप्रमाणे एखादा क्वेश्चन जर निश्चित केला असेल तर तो सुद्धा डिग्री ह्या डेफिनेशनमध्ये येतो. बट शाल नॉट इन्क्लूड, परंतु डिग्रीमध्ये हुकुमनाम्यामध्ये ह्या खालील प्रकारच्या गोष्टी इन्क्लूड होत नाहीत. नंबर 1, एनी ॲडज्युडिकेशन फ्रॉम विच ॲन अपील लाईज ॲज ॲन अपील फ्रॉम ऑर्डर, की तिथे ती एक ऑर्डर आहे आणि त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील होत असेल, त्या ऑर्डरच्या अगेन्स्ट अपील होत असेल अशी ऑर्डर आहे तर ती ऑर्डर म्हणजे डिग्री नाही. त्यानंतर एनी ऑर्डर डिसमिसल इन डिफॉल्ट, की जर कोर्टाने एक ऑर्डर पास केलेली आहे आणि ती ऑर्डर आहे डिसमिसल फ्रॉम डिफॉल्ट, की तिथे डिफॉल्ट झालेली आहे, त्या डिफॉल्ट झाल्यामुळे ऑर्डर पास झालेली आहे तर ती ऑर्डर डिग्री होणार नाही. Explanation. A degree is a preliminary when further proceeding have to be taken before a suit. की डिग्री ही आपण प्राथमिक स्वरूपाचे म्हणू शकतो जर तिथे आणखीन फर्दर काही प्रोसिडिंग शिल्लक आहे. बिफोर सूट, आणखीन सूट शिल्लक आहे. कॅन बी कम्प्लिटली डिस्पोज ऑफ, आणि तो सूट कम्प्लिटली डिस्पोज ऑफ झालेला नाही, कम्प्लिटली पूर्णपणे त्याची विल्हेवाट लावलेली नाही आहे. इट शॅल बी फायनल वेन सच ॲडज्युडिकेशन इज कम्प्लिटली डिस्पोज ऑफ सूट. जर ते आपण कम्प्लिटली डिस्पोज ऑफ केलं असेल सूट तर त्याला आपण असं म्हणू शकतो की ते फायनल डिग्री आहे, म्हणजे त्या हुकुमनाम्याप्रमाणे तो सूट आता कम्प्लिटली डिस्पोज ऑफ झालेला आहे. त्यानंतर आहे पहा कंडिशन फॉर डिग्री, की डिग्री होण्याकरता काही कंडिशन्स आहेत आणि त्या कंडिशन इथे अभ्यासाच्या आहेत. तर पहिली कंडिशन आहे ॲडज्युडिकेशन. ॲडज्युडिकेशनचा मराठीत अर्थ आहे निकाल देणे. निकाल देणे म्हणजे काय करायचं आहे पहा. टू कॉन्स्टिट्यूट अ डिसिजन ऑफ अ कोर्ट टू बी डिग्री. जर एखाद्या कोर्टाचं जर डिसिजन आपण डिग्री म्हणायचं असेल तर देअर मस्ट बी ॲडज्युडिकेशन, तिथे निकाल असणं आवश्यक आहे, तिथे ॲडज्युडिकेशन असणं आवश्यक आहे. ॲडज्युडिकेशन दॅट इज ज्युडिशियल डिटर्मिनेशन ऑफ द मॅटर इन डिस्प्यूट, की तो जो मॅटर इन डिस्प्यूट आहे त्याचं ज्युडिशियल डिटर्मिनेशन, की तो मॅटर ज्युडिशियल कायदेशीर पद्धतीने, न्यायिक पद्धतीने त्याचं डिटर्मिनेशन केलं गेलेलं आहे. इफ देर इज नो ज्युडिशियल डिटर्मिनेशन इन मॅटर इन डिस्प्यूट इट इज नॉट अ डिग्री. जर त्या मॅटरमध्ये जर ज्युडिशियल डिटर्मिनेशन नसेल तर
त्याला आपण डिग्री म्हणू शकत नाही, ते एक फक्त डिसिजन होईल. एक उदाहरणादाखल दिलेलं आहे पहा, अ डिसिजन ऑफ ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नेचर. एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह नेचर स्वरूपाचं एक डिसिजन आहे, तर त्या डिसिजनला डिग्री म्हणता येणार नाही, कारण त्या निर्णयाचं, त्या डिसिजनचं जे स्वरूप आहे ते ॲडमिनिस्ट्रेटिव्ह आहे, प्रशासकीय स्वरूप आहे, एक प्रशासकीय चौकशी आहे, एक ॲडमिनिस्ट्रेटिव्ह एक ॲप्लिकेशन आहे, त्या ॲप्लिकेशनमध्ये डिसिजन आहे, तर ते डिसिजन हे डिग्री म्हणता येणार नाही. किंवा ऑर्डर डिसमिसिंग ऑफ सूट फॉर डिफॉल्ट, की एक सूट आहे आणि तो सूट त्यामध्ये डिसमिस इन डिफॉल्ट झालेला आहे, डिसमिस इन डिफॉल्ट झालेला आहे, अशी ऑर्डर पास केलेली आहे, ती ऑर्डरसुद्धा डिग्री म्हणता येणार नाही. त्यानंतर आहे पहा सेकंड सूट, की तिथे सूट असणं आवश्यक आहे, की तिथे एक्सप्रेशन ऑफ सूट इज नॉट डिफाईन्ड इन अ कोड, की सूट म्हणजे काय हे डिफाईन केलेलं नाही आहे कोडमध्ये. ह्या सिव्हिल प्रोसिजर कोड दिवाणी प्रक्रिया संहितामध्ये सूट हे कुठेही डिफाईन केलेलं नाही आहे. बट द वर्ड सूट इज ऑर्डिनरी मीन्स, परंतु सूट म्हणजे काय, तर अ सिव्हिल प्रोसिडिंग, सूट म्हणजे एक सिव्हिल प्रोसिडिंग इन्स्टिट्यूटेड बाय प्रेझेंटेशन ऑफ अ प्लेंट, की प्लेंट दाखल करून एक प्रोसिडिंग इन्स्टिट्यूट केलेली आहे, प्लेंट दाखल करून एक प्रोसिडिंग इन्स्टिट्यूट केलेली आहे म्हणजे सूट. म्हणून इथे पहा प्लेंट दाखल करणं आवश्यक आहे, तरच आपण त्याला सूट म्हणू शकतो. इट मीन्स वेन देर इज अ नो सिव्हिल सूट फॉर, इट मीन्स देर इज अ नो सिव्हिल सूट, जर तिथे सिव्हिल सूट नसेल तर तिथे डिग्री नाही आपण असं म्हणू शकतो. म्हणून तिथे डिग्री पास होण्याकरता किंवा एखाद्याला त्या डिग्रीच्या डेफिनेशनमध्ये तिथे तो जो सूट आहे तो सूट असणं आवश्यक आहे. त्यानंतर इथं सांगितलं पहा उदाहरणादाखल, रिजेक्शन ऑफ ॲप्लिकेशन फॉर लिव्ह टू सू ॲज अ प्रायम फॉर्मा पॉप्युरस दॅट इज इंडिजंट इज नॉट अ डिग्री. हे एक ॲप्लिकेशन आहे आणि ते इंडिजंट पर्सनने फाईल केलेलं आहे, तर तिथे त्या ॲप्लिकेशन संदर्भात जर एखादं डिसिजन पास झालं असेल तर ती डिग्री नाही आहे. देर इज नो प्लेंट, कारण तिथे प्लेंट नाही आहे. प्लेंट नाही आहे याचा अर्थ सूट नाही आहे, आणि सूट नाही म्हणजेच तिथे डिग्री नाही आहे. म्हणून इथे देर इज नो प्लेंट इन टिल द ॲप्लिकेशन इज ग्रँटेड, तिथे प्लेंट नसेल तर तो सूट नाही, आणि सूट नाही म्हणून ती डिग्री नाही आहे. नंबर थर्ड कंडिशन, 3 नंबर कंडिशन इज इसेन्शियल फॉर टू कॉन्स्टिट्यूट अ डिग्री दॅट इज राईट्स ऑफ पार्टी इन कॉन्ट्रावर्सी, की तिथे त्या सूटमध्ये पार्टीज असणं आवश्यक आहे, आणि त्या पार्टीचे राईट हे कॉन्ट्रावर्सीमध्ये असणं आवश्यक आहेत, की त्यामध्ये डिस्प्यूट निर्माण झालेला आहे, की त्या पार्टीमध्ये ज्या काय कॉन्ट्रावर्सीज आहेत त्या राईट संदर्भात आहेत, आणि त्या राईट संदर्भातल्या कॉन्ट्रावर्सीमध्ये ॲडज्युडिकेशन केलेलं आहे. ॲडज्युडिकेशन मस्ट हॅव बीन डिटरमाइन द राईट ऑफ अ पार्टी, की ते जे काही ॲडज्युडिकेशन आहे तो जो काही निकाल दिलेला आहे तो निकाल त्या पार्टीच्या राईट संदर्भात दिलेला आहे, विथ रिगार्ड टू ऑल ऑर एनी मॅटर इन कॉन्ट्रावर्सी इन अ सूट, की तो सूट आहे, त्या सूटमध्ये पार्टीज आहेत, पार्टीमध्ये कॉन्ट्रावर्सीज आहेत, कॉन्ट्रावर्सी इन राईट्स आहेत, मग ते सर्व राईट डिटरमाइन केलेले आहेत, सर्व राईट ॲडज्युडिकेशन केलेले आहेत, किंवा काही राईट ॲडज्युडिकेशन केलेले आहेत. म्हणजेच थोडक्यात तिथे राईट ऑफ पार्टीज इन कॉन्ट्रावर्सी असणं आवश्यक आहे, आणि त्या राईट्स ऑफ पार्टीज इन कॉन्ट्रावर्सीमध्ये ॲडज्युडिकेशन करणं गरजेचं आहे, तरच त्याला आपण डिग्री म्हणू शकतो. म्हणून इथं म्हटलं पाहिजे द वर्ड राईट मीन्स सबस्टँटिव्ह राईट, आणि ते जे काही कॉन्ट्रावर्सीमध्ये असलेले राईट आहेत ते राईट सबस्टँटिव्ह नेचरचे असणं गरजेचं आहे, सबस्टँटिव्ह नेचर ऑफ अ पार्टीज अँड नॉट मेअरली प्रोसिजरल राईट. आणि तो राईट्स इन कॉन्ट्रावर्सी ऑफ अ पार्टीज आहे तो फक्त राईट प्रोसिजरल राईट नसावा, तर तो सबस्टँटिव्ह राईट असावा, सबस्टँटिव्ह राईट असणं आवश्यक आहे. दस राईट्स ऑफ पार्टीज रिलेटिंग टू लिमिटेशन ऑफ ज्युरिडिक्शन आर ऑफ पार्टीज अंडर दिस सेक्शन, की लिमिटेशन ॲक्ट आहे, त्यानंतर लिमिटेशन ज्युरिडिक्शन राईट्स ऑफ पार्टीज, हे सर्व राईट्स ह्या सेक्शनप्रमाणे विचारात घेतले जातील. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट आहे पहा, पॉईंट नंबर डी कन्क्लुझिव्हली डिटर्मिनेशन, की तिथे जे काही डिटर्मिनेशन केलेलं आहे, तिथे जे काही डिसिजन दिलेलं आहे, तिथे जे काही ॲडज्युडिकेशन केलेलं आहे ते कन्क्लुझिव्ह आहे, निष्कर्ष काढून दिलेला आहे. डिटर्मिनेशन मस्ट बी हॅव कन्क्लुझिव्ह नेचर, की ते जे काय डिटर्मिनेशन केलेलं आहे, ती जी काय डिग्री आहे, त्या डिग्रीमध्ये जे काय डिटर्मिनेशन केलेलं आहे ते कन्क्लुझिव्ह नेचरचं असणं आवश्यक आहे. दॅट इज डिटर्मिनेशन मस्ट बी फायनल, ते डिटर्मिनेशन आहे, ते जे काही निकाल आहे तो फायनल आहे. कन्क्लुझिव्हली ॲज रिगार्ड ऑफ कोर्ट, तो कोर्टाने तो पास केलेला आहे ॲज रिगार्ड ऑफ कोर्ट. दस अँड इंटरलॉकेटरी ऑर्डर विच डज नॉट डिसाईड राईट ऑफ अ पार्टीज फायनली इज नॉट अ डिग्री. जर एक इंटरलॉकेटरी ऑर्डर आहे आणि ती कोर्टाने पास केली आहे तर ती इंटरलॉकेटरी ऑर्डर
जी काही ऑर्डर आहे ती ऑर्डर म्हणजे डिग्री नाही. ती जी इंटरलॉक्युटरीची ऑर्डर आहे ती डिग्री नाही आहे, कारण ती पार्टी फायनली नॉट अ डिग्री, की ती जी काही ते जे काही राईट्स आहेत ते राईट्स इंटरलॉक्युटरी आहेत, दरम्यान आहेत, त्याच्यामुळे त्याला आपण डिग्री म्हणू शकत नाही. त्यानंतर नेक्स्ट आहे पहा फॉर्मल एक्सप्रेशन. फॉर्मल एक्सप्रेशन की ती जी काही डिग्री आहे ती डिग्री कशी असावी पहा. देअर मस्ट बी अ फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ सच ॲड्ज्युडिकेशन, की ते जे काही निकाल दिलेला आहे ते निकाल कसा असावा. फॉर्मल एक्सप्रेशन कोणाचं एक्सप्रेशन आहे ते कोर्टाचं एक्सप्रेशन आहे. फॉर्मल एक्सप्रेशन ऑफ कोर्ट ऑल रिक्वायरमेंट फॉर्म मस्ट बी कंप्लाइड, की ज्या सिव्हिल प्रोसिजर कोडने दिवाणी प्रक्रियेच्या संहिताने जितक्या प्रोसिजरल रिक्वायरमेंट सांगितलेल्या त्या सर्व कंप्लाइड केलेल्या आहेत असं ते डिटर्मिनेशन आहे, असं ते एक्सप्रेशन आहे, म्हणून त्या एक्सप्रेशनला फॉर्मल एक्सप्रेशन म्हणलेलं आहे. अँड फॉर्मल एक्सप्रेशन मस्ट हॅव बीन डेलिब्रेट, आणि ते विचार विनिमय करून दिलेलं ते एक्सप्रेशन आहे. ते जे काही निर्णय आहे ते निर्णय आहे, ॲडज्युडिकेशन आहे तो विचार विनिमय करून डेलिब्रेट गिवन इन अ मॅनर प्रोव्हाइडेड बाय लॉ, आणि ज्या पद्धतीने लॉने सांगितलेलं आहे त्या पद्धतीमध्ये ते ॲडज्युडिकेशन आहे, ते निकाल आहे, तरच त्याला आपण डिग्री म्हणू शकतो. त्यानंतर नेक्स्ट पार्ट आहे पहा टाईप्स ऑफ डिग्री. डिग्रीचे आपण इथे प्रकार पाहणार आहोत. इन विच अ कोर्ट हॅज अ फर्स्ट ॲडज्युडिकेट अपॉन द पार्टीज हॅज बीन टू से इन हँड्स फॉर द टाईम बिंग अंटिल इट हॅज बीन अ पोझिशन टू पास अ फायनल इन अ सूट, की इथे पहा काही जे काही कोर्ट आहे ते कोर्ट काही आणखीन गोष्टी डिटरमाइन करायच्या आहेत, म्हणून इथं म्हणलेलं आहे पहा द कोर्ट हॅज अ फर्स्ट ॲडज्युडिकेट अपॉन अ पार्टीज. सुरुवातीला कोर्ट हे त्या ॲडज्युडिकेट द पार्टीज करतं, ॲडज्युडिकेशन देतं, निकाल देतं. हॅज बीन टू से इन इट्स हँड, आणि त्या स्वतःच्या हातामध्ये काहीतरी ठेवतं. अंटील कुठपर्यंत द पोझिशन हॅज टू पास फायनल इन अ सूट, जोपर्यंत फायनल तिथे काही ॲडज्युडिकेशन द्यायचं आहे तोपर्यंत काही गोष्टी कोर्ट स्वतःच्या हातामध्ये ठेवतं. त्यालाच आपण म्हणतोय प्रिलिमिनरी डिग्री, की प्रिलिमिनरी डिग्रीमध्ये सांगितलेलं आहे इट इज अ ओनली अ स्टेज, ती एक स्टेज आहे. प्रिलिमिनरी डिग्री म्हणजे ओनली अ स्टेज वर्किंग आउट अ राईट ऑफ अ पार्टीज, की राईट ऑफ पार्टीच्या संदर्भात तिथे वर्किंग आउट होत आहे, विच आर नॉट टू बी फायनली ॲडज्युडिकेट, आणि तिथे आणखीन फायनली ॲडज्युडिकेशन झालेलं नाही, तिथे फायनली ॲडज्युडिकेशन झालेलं नाही. द कोड प्रोव्हाइड्स पासिंग अ प्रिलिमिनरी डिग्री इन अ फॉलोइंग सूट, की ह्या सिव्हिल प्रोसिजर कोड दिवाणी प्रक्रिया संहिता संदर्भात खालील प्रकारच्या सूट आहेत, आणि ह्या खालील प्रकारच्या सूटमध्ये कोर्ट हे प्रिलिमिनरी डिग्री पास करू शकतं. नंबर 1 आहे पहा सूट फॉर पोझिशन अँड मेन्स प्रॉफिट. की सूट फॉर पोझिशन आहे आणि मेन्स प्रॉफिट संदर्भात पण सूट आहे, तर त्या संदर्भात कोर्ट प्रिलिमिनरी डिग्री पास करू शकतं. सूट फॉर प्रिएम्शन, की आपण त्याला अग्रहक्क म्हणतो, की अग्रहक्क, की अग्रहक्क संदर्भात एक सूट असेल तर त्या सूटमध्ये सुद्धा कोर्ट हे प्रिलिमिनरी डिग्री पास करू शकतं. नंबर 3 आहे सूट फॉर डिझोल्युशन ऑफ पार्टनरशिप. पार्टनरशिप आहे आणि पार्टनरशिपचा डिझोल्युशनसाठी सूट फाईल केलेला आहे, तर त्या सूटमध्ये हे कोर्ट प्रिलिमिनरी डिग्री पास करू शकतं. सूट फॉर अकाउंट बिटवीन प्रिन्सिपल अँड एजंट, की सूट आहे आणि तो सूट आहे पहा अकाउंट बिटवीन प्रिन्सिपल अँड एजंट, त्याला आपण थोडक्यात एजन्सी संदर्भात हा टॉपिक आहे, हा सूट आहे. प्रिन्सिपल आणि एजंट यांच्यामध्ये डिस्प्यूट आहे आणि तो अकाउंट संदर्भातला आहे, तर तो सूट आहे, तर तो सूट त्या सूटमध्ये प्रिलिमिनरी डिग्री पास केली जाऊ शकते. सूट फॉर पार्टिशन अँड सेपरेशन पोझिशन, की ते पहा सेपरेट पोझिशन, की सेपरेट पोझिशन, की इथे पहा सूट फॉर पार्टिशन केलं तर तिथे सुद्धा काय केली जाऊ शकते, प्रिलिमिनरी डिग्री पास केली जाऊ शकते. त्यानंतर सूट फॉर फोरक्लोजर ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टी, ती मॉर्गेज प्रॉपर्टी आहे आणि ती प्रॉपर्टी फोरक्लोजर करायची आहे, फोरक्लोज करायची आहे, सूट फॉर फोरक्लोजर आहे, त्या संदर्भात पण त्या ठिकाणी पण इथे प्रिलिमिनरी डिग्री पास केली जाऊ शकते. सूट फॉर सेल ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टी, की मॉर्गेज प्रॉपर्टी आहे आणि त्या मॉर्गेज प्रॉपर्टीचं सेल करायचं आहे आणि त्या संदर्भात सूट आहे, तर तो सूटसुद्धा या प्रिलिमिनरी डिग्रीमध्ये त्या सूटमध्ये सुद्धा ही प्रिलिमिनरी डिग्री पास होऊ शकते. त्यानंतर सूट फॉर रिडम्पशन ऑफ मॉर्गेज प्रॉपर्टी, ह्या सूटमध्ये सुद्धा प्रिलिमिनरी डिग्री पास केली जाऊ शकते. त्यानंतर आहे पहा फायनल डिग्री. फायनल डिग्रीमध्ये आपण जर अभ्यासाचं झालं तर तिथं फायनल डिग्री म्हणजे काही ते सांगितलेलं पहा. फायनल डिग्री इज अ वन विच कम्प्लिटली डिस्पोज ऑफ अ सूट, की ती डिग्री म्हणजे अशी डिग्री आहे की तिथे पहा कम्प्लिटली डिस्पोज ऑफ सूट, की तो सूट कसा झालेला आता कम्प्लिटली डिस्पोज ऑफ झालेला आहे. अँड फायनली सेटल्स, आणि तिथं फायनली सेटल झालेलं आहे. ऑल क्वेश्चन इन कॉन्ट्रावर्सी, जितके क्वेश्चन कॉन्ट्रावर्सीमध्येच आहेत, जितके क्वेश्चनमध्ये भांडण आहेत, तर ते सर्व क्वेश्चन हे काय झालेले आहेत सेटल केलेले आहेत बिटवीन द पार्टीज अँड नथिंग फर्दर रिमेन टू बी डिसाइडेड, आणि आता पुढे काही शिल्लक राहिलेलं नाही. अशी डिग्री म्हणजे
फायनल डिग्री. द सूट फॉर रिकव्हरी ऑफ मनी. एक सूट आहे आणि तो सूट फाईल केलेला आहे रिकव्हरी ऑफ मनी. इफ अमाऊंट फाउंडेड ड्यू, आणि त्या कोर्टाला तिथे असं आढळून आलं, असं निदर्शनास आलं की तिथे ती जी काही अमाऊंट आहे ते अमाऊंट ड्यू आहे टू बी डिग्री होल्डर, किती त्या डिग्री होल्डरला देणे लागते आहे, इज डिक्लेअर्ड, आणि ते कोर्टाने डिक्लेअर केले असेल तर द मॅनर इन विच अमाऊंट इज टू बी पेड, कशा पद्धतीने ती अमाऊंट त्या डिग्री होल्डरला पेड केली जाऊ शकेल हे त्या फायनल डिग्रीमध्ये सांगितलं जाईल. त्याचबरोबर ऑल्सो बीन लेट डाऊन, आणि कशा पद्धतीत त्याला ती जी काही डिग्रीतील अमाऊंट आहे ते अमाऊंट दिली जाईल हे सांगितलं जाईल. हे सांगणारी डिग्री म्हणजे सुद्धा ती फायनल डिग्री असेल, फायनल डिग्री. त्यानंतर पुढे आहे पहा पार्टली प्रिलिमिनरी आणि पार्टली फायनल. पार्टली प्रिलिमिनरी आणि पार्टली फायनल म्हणजे इथं नावातच आहे पहा, ही डिग्री अर्धी पार्टली प्रिलिमिनरी असते आणि पार्टली फायनल असते. तर इथं आता सांगितल्याप्रमाणे प्रिलिमिनरी डिग्री म्हणजे काय, तर इन विच डिक्लेअर्स राईट्स अँड लायबिलिटीज ऑफ पार्टीज लिव्हिंग द ॲक्च्युअल रिझल्ट टू बी वर्कड आउट. आणि इथे पहा असं म्हटलेलं आहे आपण की ही प्रिलिमिनरी डिग्री म्हणजे अशी डिग्री असते की तिथे राईट्स अँड लायबिलिटीज ऑफ पार्टीज ह्या कशा असतात, आणखी वर्कआउट केलेले असतात, राहिलेले असतात, तिथे ॲक्च्युअल रिझल्ट तिथं तो सांगायचा असतो इन फर्दर प्रोसिडिंग. आणि तिथं त्या प्रोसिडिंगमध्ये ते पार्टली राहिलेले आहेत, वर्कआउट चालू आहे, तिथं राईट्स अँड लायबिलिटी आणखी सांगायची आहे त्या प्रोसिडिंगमध्ये. आणि त्या दरम्यान तिथे ती डिग्री पास केलेली आहे, तर ती झाली पार्टली प्रिलिमिनरी. देन रिझल्ट ऑफ फर्दर इन्क्वायरीज टू बी कन्क्लुडेड पर्सुएंट ऑफ अ प्रिलिमिनरी डिग्री. तिथे काही प्रमाणात इन्क्वायरी केली जाईल, त्यानंतर काही प्रमाणात तिथे प्रोसिडिंग केली जाईल आणि त्या अनुषंगाने तिथे प्रिलिमिनरी डिग्री डॉन केली जाईल. अशी डिग्री म्हणजे प्रिलिमिनरी डिग्री की जी पार्टली प्रिलिमिनरी असेल. अँड राईट ऑफ अ पार्टीज आर फुल्ली डिटरमाइंड. आणि पार्टली फायनल म्हणजे तिथे त्या डिग्रीचे काय झालेले आहेत, राईट्स ऑफ पार्टीज आहेत ते फुल्ली डिटरमाइंड करायचे आहेत. डिग्री इज टू बी पार्ट अकॉर्डन्स विथ डिटर्मिनेशन ऑफ सच फायनल. आणि तिथे त्या अनुषंगाने, त्या डिटर्मिनेशनच्या अनुषंगाने जर डिग्री पास केलेली आहे इन अकॉर्डन्स विथ डिटर्मिनेशन इज फायनल बोथ डिग्री इन अ सेम सूट. आणि हे दोन्हीही म्हणजे पार्टली प्रिलिमिनरी आणि पार्टली फायनल हे दोन्हीही एकाच सेम सूटमध्ये असेल तर अशा डिग्रीला म्हटलं जाईल पार्टली प्रिलिमिनरी आणि पार्टली फायनल. आणि इथं पहा असं म्हटलं जाईल पहा, फॉर एक्झाम्पल इन अ सूट फॉर पोजेशन ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी. एक सूट फाईल केलेला आहे आणि तो सूट आहे पहा पोजेशन, ताबा मिळण्याकरता, पोजेशन ऑफ इमूवेबल प्रॉपर्टी अँड मेन्स प्रॉफिट, आणि मेन्स प्रॉफिट करता. तर त्या प्रकारच्या सूटमध्ये जी डिग्री पास होईल ती डिग्री असेल पहा पार्टली प्रिलिमिनरी पार्टली फायनल. कारण पार्टली जर प्रिलिमिनरी असेल तर तिथे त्या अनुषंगाने इन्क्वायरी केली जाईल आणि त्याप्रमाणे तो जो व्यक्ती आहे त्याला ते पोजेशन रिकवर करण्याकरता तो एंटायटल आहे का हे डिसाईड करण्याकरता ती डिग्री पार्टली प्रिलिमिनरी असेल. आणि ते जर डिटरमाइन करून जर तिथे त्याप्रकारे तो एंटायटल असेल तर तिथे पार्टली फायनल असेल. म्हणून इथं पहा की परत तो मेन्स प्रॉफिट करता एंटायटल आहे का हे डिसाईड करण्याकरता ती पार्टली फायनल असेल. पुढे अन ऑर्डर ऑफ रिजेक्शन ऑफ प्लेंट. लास्ट पॉईंट आहे क्लास कंडिशन रिगार्डिंग द डिग्री इज दॅट सेक्शन 2 सबसेक्शन 2 सेज दॅट कोड स्पेसिफिकली प्रोव्हाइड्स. ह्या कोडप्रमाणे स्पेसिफिकली सांगितलेलं आहे की रिजेक्शन ऑफ प्लेंट शाल बी डीम टू बी डिग्री. की एक प्लेंट आहे आणि तो प्लेंट रिजेक्शन केलेला आहे तर ती सुद्धा डिग्री आहे. त्यानंतर आहे पहा अमेंडमेंट ऑफ डिग्री की एक डिग्री पास केलेली आहे कोर्टाने आणि त्या कोर्टामध्ये जर त्या कोर्टाने पास केलेली असून त्या डिग्रीमध्ये अमेंडमेंट करायची असेल तर तिथे ती अमेंडमेंट करता येणार नाही. अ डिग्री वन साईन कॅनॉट बी आफ्टरवर्ड बी अमेंडेड ऑर अल्टर्ड. ती अमेंड होणार नाही आहे, अल्टर पण होणार नाही, बट देअर आर 2 एक्सेप्शन. परंतु परत तिथे 2 एक्सेप्शन आहेत. एक आहे सेक्शन 152 ऑफ CPC, 152 ऑफ CPC, क्लेरिकल और अरिथमॅटिकल मिस्टेक इन डिग्री और जजमेंट. डिग्री आहे, जजमेंट आहे आणि क्लेरिकल किंवा अरिथमॅटिक मिस्टेक झालेली आहे तर तिथे मात्र काय होऊ शकतं, अमेंडमेंट होऊ शकते. त्याचबरोबर जजमेंट ऑर्डर नंबर 20 रूल नंबर 6A रूल नंबर 6B नुसार सुद्धा अल्ट्रेशन और अमेंडमेंट ऑफ डिग्री होतं. त्यानंतर आपण पाहूया की डिग्री होल्डर म्हणजे काय, सेक्शन 2 सबसेक्शन 3 प्रमाणे एनी पर्सन इन हुज फेवर डिग्री हॅज बीन पास्ड. असा कुठलाही व्यक्ती की त्या व्यक्तीच्या फेवरमध्ये डिग्री पास झालेली आहे और ऑर्डर किंवा त्याच्या फेवरमध्ये ऑर्डर पास झालेली आहे कॅपेबल ऑफ एक्झिक्युशन, की ज्या डिग्रीचं ज्या ऑर्डरचं कॅपेबल ऑफ एक्झिक्युशन होऊ शकेल अशी ती डिग्री आहे, अशी ती ऑर्डर आहे आणि त्याच्या फेवरमध्ये ती पास झालेली आहे असा व्यक्ती म्हणजे डिग्री होल्डर. आणि जजमेंट लेटर म्हणजे अ पर्सन अगेन्स्ट हुम डिग्री हॅज पास्ड
की असा व्यक्ती की त्याच्या अगेन्स्ट ती डिग्री पास झालेली आहे, असा व्यक्ती म्हणजे जजमेंट डेटर.